कारण जवळजवळ 40 होत आलेला आहे हा खेळाडू. आणि राहुल पाटील यांच्याकडून मात्र या झेलासाठी वैभव पाटीलला 500 रुपयाचा कॅश प्राइज इथं आलेला आहे. राहुल जयराम पाटील यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल खाली राहिला आहे. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर करण रॉयल्स या संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 7. तोपर्यंत जाऊया डीजेकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. मॅचचा पुरस्कार आम्ही शुभमला, आता शुभम आगसकरला डिक्लेअर केलाय. शुभम आगसकर या, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. मी किमू ब्लास्टर्स या टीमचे ओनर्स अमोल आगसकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी शुभम आगसकरला देऊन सन्मानित करायचा आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी 40+ खेळाडू विजय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये चौकार आल्यानंतर मात्र सुरुवात चांगली केली मी म्हणेन. क्रिश क्रुश लायन्स या टीमनं कमबॅक केला मी म्हणेन त्या ओव्हरमध्ये नयन पाटीलनं. आता नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये सुमित वेटा इन ॲट नंबर 3 मध्ये. यावेळेस बॅकफुटर जाऊन स्टिअर केला कव्हर्सला, इथे फेक खराब. तोपर्यंत 1 रन कंप्लीट झालेले आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सागर पाटील आणि सुमित वेटा या 2 बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळाले. आणि या 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 8. टीमची धावसंख्या 8, 1 गडी बाद. पुन्हा विजय पाटील आपल्या कोपरखेरणे गाव एंडकडून याला पूल केला आणि पूल सक्सेसफुल. सुमित वेटा ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमा पार. KKPL षटकार. भरपूर लेंथ बॉल होता, शॉर्ट बॉल होता अगदी. बॅकफुटवर गेला, आपलं वेट ट्रान्सफर केलं, त्यानंतर मात्र हा स्ट्रोक केलाय सुमित वेटानं. वाह, खूप चांगला स्ट्रोक. टीमची धावसंख्या 37. शेवटचा बॉल शिल्लक. नयन पाटील ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल चालला डीप बॅकवर्ड, स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार सुमित वेटाच्या बॅटमधून. चला बॉल द्या, बॉल शोधा रे, कारण बॉल शॉर्टेज आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि या ओव्हरमध्ये मी म्हणेन करण रॉयल्स या टीमच्या बॅटरनं खरपूस समाचार घेतलेला आहे. 23 रन खर्च झालेले आहेत नयन पाटीलच्या बॉलिंग वरती. आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड वरती 1 गडी बाद 43 धावा. 43. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये रन खर्च झालेले आहेत 23. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती आहे 1 गडी बाद 43.
43. चला गेम स्पीडअप करा. विजय पाटील जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, कारण अजून एक मॅच कव्हर करायची आहे. क्रुश लायन्स के लायन्स बरं आहे शॉर्ट फॉर्म. के लायन्स या टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय आता ओव्हर नंबर 4 मध्ये विक्रांत विक्की म्हात्रे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 मध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्ही पाहताय. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर एक कव्हर्सला आहे, एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक विजय पाटील. त्यानंतर डीपमध्ये लॉंग ऑफ आहे, डीपमध्ये लॉंग ऑन, डीपमध्ये काऊ कॉर्नर आणि डीपमध्ये स्क्वेअर लेग आणि एक डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडेडने फक्त आडव्या बॅटने केलेला 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचाच प्रयत्न चालवलाय आणि 2 रन कंप्लीट झालेले आहेत. अगदी मी मगाशी रवी सर म्हटलं की क्रिकेटमध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असतं आणि ते सागर पाटीलने केलेलं आहे. अगदी ढकलला बॉल, त्याला माहिती आहे क्षेत्ररक्षण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा भरपूर डीप आहे. आपण जर त्या दिशेने बॉल ढकलला तर सहज 2 धावा आपल्याला काढता येतील. खूप चांगली बॅटिंग करतोय. 45 धावा. पुन्हा एकदा शपल ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, परंतु अपील मध्ये काही तथ्य नाही आणि डायरेक्ट हिट. वाह मिलिंद पाटीलला वाटलंच नव्हतं की मी डायरेक्ट हिट करेन आणि आपल्या टीमला मात्र विकेट मिळेल. विकीने सुद्धा बॉल न पकडता, त्याला माहित आहे एस्टॅन वरती थ्रो येते आणि सोडला डायरेक्ट एस्टॅन वरती बॉल आदळला आणि ते रनआउटचे शिकार. दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. सागर बाद. वेटाकडे पुमाची आहे. एवढा बारकाईने लक्ष आहे आमचा. यावेळेस पुलचा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे अनिकेत मात्रे बॉल अडवतोय. खूप चांगली फिल्डिंग तोपर्यंत. 2 रन सुमित वेटाच्या बॅट मधून कंप्लीट झालेले आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 48. ओव्हर मध्ये रन आले 8. तोपर्यंत जाऊया डीजे कडे आणि ऐकूया तर धीम्या गतीचं बॉल अगदी इफेक्टिव्ह ठरलेले आहे. काल सुद्धा जितूभाईनं धीम्या गतीचं बॉल टाकले होते, अगदी फसवे चेंडू आणि ते इफेक्टिव्ह ठरले त्या ओव्हरमध्ये. असे इफेक्टिव्ह ठरत आहेत.
यावेळेस पास लॉक स्वीप केला, उडवला, स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु क्षेत्ररक्षक आखे बॉलच्या खाली खूप चांगला झेल टिपलाय. आराध्य अगसकर आणि फलंदाज बाद. वरती बाद झाला. गोल्डन डकचा शिकार ठरलेला आहे. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 51 या धावसंख्येवरती गडी बाद झालाय. तिसरा विकास पाटील आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. न्यू कॅन्डिडेट, न्यू फलंदाज. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा सुमित वेडा चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. यावेळेस अगदी गती कमी केली होती. फ्लाइट डेट डिलिव्हरी वरून पाटीलचं मी कौतुक करेन, परंतु बॉल वाईट आहे. चालेल, परंतु चांगली प्रगती केलेली आहे वरून पाटीलनं बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये. अगदी बॉल रिलीज करण्यासाठी अगदी फिंगर्स रोल्स करतोय. टर्न अँड बाउन्स जास्त बाहेरच्या दिशेने वळाला, त्यामुळे पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. आणि 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 52. पुन्हा वरुण पाटील. यावेळेस क्विकर वन. अगदी सरळ रेषेमध्ये चेंडूची पिचिंग केली होती. पिचिंग झाल्यानंतर बॉल खाली राहिलाय. पीट करून गेला सुमित वेटाला बॉल. विकेट किपर मिलिंद पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉल. हा चेंडू जर मारला नसता तर रवी सर वाईट झाला असता. एक्झॅक्टली डोली मिटून वाईट झाला असता, परंतु सुमित वेटाकडे तेवढी कार्यक्षमता नव्हती आणि तिथे झेलचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेटचं पतन. 4 गडी बाद झालेले आहे. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती नजर मारूया 52 रन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 रन होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1च रन आलेले आहे. गिरीश गायकवाड नवीन फलंदाज. अजूनही या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक. यावेळेस पास डिलिव्हर अगदी स्लॉट मध्ये होता, परंतु समीर बॉलच्या खाली झेल सोडलेला आहे. परंतु खूप चांगला एफर्ट. 1च रन 5 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय आणि ते जावं लागेल. गिरीश गायकवाडला 0 वरती. गोल्डन डायमंड डकचा शिकार. आणखीन एक विकेट गमावली. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 53. जाऊया डीजे कडे, ऐकूया चांगलं संगीत. आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता या मॅच मध्ये. या ओव्हरमध्ये कमबॅक केला वरून. खूप चांगली बॉलिंग शेवटच्या ओव्हरमध्ये वरुण पाटीलची. यावेळेस स्लोवर बन, परंतु लो फुल टॉस ऑन ड्राईव्ह केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू फंबलिंग झाली, त्यानंतर 2 धाबा कंप्लीट झालेल्या आहेत.
आणि या 2 रनच्या मदतीनं हा डाव संपलाय. 55 धावा झालेल्या आहेत आणि 56 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. अब तक 56 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये KK लायन्सच्या टीम समोर. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया डीजेकडे आणि ऐकूया एक चांगलं संगीत. कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग. KKPL कोपर खेळणे प्रीमियर लीग. KKPL कोपर खेळणे प्रीमियर लीग. चौका मार तू सिक्सर मार घे तू विकेट जरा. कोपर खेळणे ग्रामस्थांनी ठेविली क्रिकेट टूर्नामेंट. हा चौका मार तू सिक्सर मार घे तू विकेट जरा. कोपर खेळणे ग्रामस्थांनी ठेविली क्रिकेट टूर्नामेंट. बल्ला घुमा KKPL कोपर खेळणे प्रीमियर लीग. KKPL कोपर खेळणे प्रीमियर लीग. कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग. कोपर खेळणे प्रीमियर लीग. संघ सारे गावातील मॅचेस होतील टफ फाईट. क्रिकेटचा चषका बघाया जमला गाव सारा मैदानात. संघ सारे गावातील मॅचेस होतील टफ फाईट. क्रिकेटचा चषका बघाया जमला गाव सारा मैदानात. KKPL कोपर खेळणे प्रीमियर लीग. KKPL कोपर खेळणे प्रीमियर लीग. कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग. चौका मार तू सिक्सर मार घे तू विकेट जरा. कोपर खेळणे ग्रामस्थांनी ठेविली क्रिकेट टूर्नामेंट. हा चौका मार तू सिक्सर मार घे तू विकेट जरा. कोपर खेळणे ग्रामस्थांनी ठेविली क्रिकेट टूर्नामेंट. बल्ला घुमा थँक्यू. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. करण रॉयल्स 56 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये KK लायन्सच्या टीम समोर. काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमच्या समेत मात्र आज जोडलेले आहेत रविशंकर पाटील. अरे यांचा चाललाय काय याचे मुख्य डायरेक्टर आहेत आणि खूप चांगली वेबसिरीज आहे मित्रांनो. जर तुम्ही आधी त्या वेबसिरीजला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. लाईक करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. ऐकूया रविशंकर पाटील यांचा आवाज. तोपर्यंत आम्ही मात्र विश्रांती करतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद उमेशजी, तुम्ही आमचे प्रमोशन केलं. अरे यांचं चाललंय काय बघा, इथे काय चाललंय ते. धावांचं लक्ष आहे 56. 30 चेंडू 11.20 सरासरी षटकांची. बघूया उमेशजीने म्हटल्याप्रमाणे जर सिरियल आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आगरी परंपरेला, आगरी समाजाला, आगरी कलेला थोडंसं प्रोत्साहन द्या. आपले आगरी कलाकारांना प्रोत्साहन द्या.
समीकरण आहे 30 चेंडू 56 धावांचं 11.20 ची सरासरी प्रत्येक षटकामागची. मी म्हणेन की उमेशजी ठीकठाक ॲव्हरेज स्कोर आहे. नक्कीच टफ दिला जाऊ शकतो क्रिश कृष्ण लायन्सला करण रॉयल्स कडून, पण जर तरच्या गोष्टी क्रिश कृष्ण एक सामना जिंकलाय, त्यांच्याकडे ऑलरेडी 2 पॉईंट्स आहेत, म्हणजेच फलंदाजीकडे 2 पॉईंट्स ऑलरेडी आहेत. करण रॉयल्सकडे एक बरोबरीचा सामना सुटला होता, म्हणजे त्यांच्याकडे एकच पॉईंट आहे. त्यामुळे ही लढत करण रॉयल्सला म्हणजेच क्षेत्ररक्षकांना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे जो काय जोर लावला जाईल तो खास करून करण रॉयल्स संघाकडून, म्हणजेच प्रणित म्हात्रे आणि जेंद्रनाथ पाटील ओनर आहेत त्यांच्याकडून नक्कीच ही अपेक्षा असणार आहे की हा सामना जिंकलाच पाहिजे. कैलास वेटा आलाय पहिला षटक घेऊन भार सांभाळण्यासाठी. समोर आहे विजय, चाणक्य फलंदाज, त्याच्या साथीला आहे अनिकेत. तर विजय एका बाजूला, विजय एका बाजूला अनिकेत, आणि समोर गोलंदाज आहे कैलास वेटा. पंच इशारा करतात विनोद भगत सर. यस सर, लेट्स प्ले. आजच्या दिवसातला 4था सामना रॅडम उर्द विकेट कैलास वेटा विजयसाठी. हा चेंडू चांगला चेंडू बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न प्रणितने मात्र नॉट सायकल थ्रो केला. कैलास नाव लावलाय, जोरदार अपील केलं पण नॉट आउट. अगदी थोडक्यात बचावला. चाणक्य चतुर आणि चलाख विजय तोपर्यंत पोहोचला होता. पंचांनी अगदी अचूक हेरलं होतं. काय आधी लागलंय, चेंडू फळी की चेंडू, हे पारखलं, ओळखलं आणि लगेच निर्णय दिला नॉट आउट. बाल बचावला असं म्हणू आपण हवं तर. विजय चाणक्य फलंदाज आहे, चतुर चलाख आहे. त्यानं स्ट्राईक रोटेट केली, स्वतःच्या खात्यावर एक धाव घेतली, संघाच्या खात्यावरही एक धाव घेतली. एकंदरीत काय तर धावसंख्येला शुभारंभ झालाय. 56 धावांचं आव्हान आहे, अजूनही 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 29 चेंडूत म्हणजे आव्हान अजूनही थोडंसं का होईना मजबूत आहे. बघूया अनिकेतसाठी आता काय व्यूहरचना करते. वलयाचं षटक आहे, त्यामुळे दोन क्षेत्ररक्षक वलयाच्या बाहेर आपण बघत असाल. एक मिड विकेट आणि एक वाडिश लॉंग ऑफ. हा चेंडू फुल टॉस लेन चेंडू, त्याला फटकावला. काय दिशा दिली, काय गती दिली, काय प्लेसमेंट, काय फुटवर्क, शानदार अप्रतिम देखणा फटका. विनोद सरांनी जसा चौकाराचा इशारा केला, वीरूनं लगेच एक धाव जोडली. विकीच्या साथीनं 4 धावांवरून धावसंख्येला पोहोचवली 5 या स्थानावर. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिन बाद 5. बघूया 11.20 सरासरी प्रत्येक षटकामागची. मित्रांनो, या पद्धतीचे फटके येणं गरजेचं आणि ते अनिवार्य यासाठी आहेत की हे वलयाचं षटक आणि वलयाच्या षटकामध्ये या फटक्यांची मजा बघायला काही वेगळीच येते. पुन्हा एकदा कैलास वेटा तिसरा चेंडू घेऊन जाईल अनिकेतसाठी. अनिकेतने इरादे स्पष्ट केलेले आहेत की मी थांबणार नाहीये. कच्चा चेंडू आला तर मी त्याला पक्का करीनच करेन. हलकीशी अपील, इथे मात्र हलकीशी अपील, पण अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांनी लगेच हरलं, सांगितलं चला निघा, आपलं काम करा. धावसंख्या 3 चेंडू समाप्तीनंतर 5 वर. विजय मात्र कानमंत्र द्यायला चाललाय, तुला छेडखानी करता येणार नाही. कायचा असाच कायचा कानमंत्र असेल. चेंडूची उसळी बघ, गती बघ, दिशा बघ, लाईन बघ, लेंथ बघ, सगळ्या गोष्टी पारखून निरखून कर अगदी एका सेकंदात आणि नंतर खेळ, असं काहीतरी कानमंत्र दिला गेला घेतला असावा, असा एक अंदाज आपण बांधूया. कैलास वेटा चौथा चेंडू घेऊन जाईल पहिल्या षटकातला. राईट आर्म ओव्हर द स्टंप. फुलर बेंचून पुन्हा एकदा फटकावले. आता मात्र गॅपमध्ये विकेट झालाय, पकडलाय प्रणितनं. एकदा मात्र रोखून धरली आहे. हिंमत असेल तर दुसऱ्या काढून दाखवा, या ॲटिट्यूडने तो चेंडू परत करतोय. धावसंख्या स्थिरावले, थांबले. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 6 वर. पुन्हा एकदा कैलास वेटा जातोय. चौथा चेंडू घेऊन 5वा चेंडू माफ करा 5वा चेंडू घेऊन जातोय विजय. या चाणक्य चतुर चलाख फलंदाजाला बघा, विजय थोडासा चित्र आपल्या डोक्यामध्ये छापतोय. कोण कुठे उभा आहे, कोण क्षेत्ररक्षक कसा काय आहे, काय जोमाचा आहे, कोण कच्चा लिंबू आहे, हे पारखतोय आणि ती दिशा दुंडाळतोय. बघूया काय करतोय ते. 5वा चेंडू राईट मोर विकेट. हा चेंडू कैलासचा. हो, बुंद्यामधला चेंडू हलक्या हाताने ढकलून दिलाय. मिड विकेटच्या चेता प्रमाणे एक नयन पाहून कोणतरी एक आलाय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावा सहज गत्या अगदी आरामात हाय बाय करत 2 धावा झालेल्या. धावसंख्या 2 ने वाढली, पोहोचली 8च्या घरात. 5 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या बिन बाद 8. 11:30च्या आसपास म्हणजे 11.20 सरासरी, म्हणजे येणाऱ्या 1 चेंडूवर एखाद चौकार येणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही धावगती राखली असं म्हणता येईल, नाहीतर हा जो ओझा आहे तो दुसऱ्या षटकांवर जाईल. कैलास शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला.
विजयनं फटकावले. वा भाई वा. वन बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन. येतोय चौकार. म्हटल्याप्रमाणे हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे ज्याच्या म्हणण्याप्रमाणे उक्तीप्रमाणे धावसंख्या 12वर पोहोचली. 11:30 सरासरी होती, गरज होती. 12वर पोहोचली. हरकत नाही. चांगलं षटक. एक चांगली सुरुवात म्हणते ते क्रुश लायन्स अर्थात चंद्रकांत पाटलांचा हा संघ. त्या संघाच्या वतीने 2 फलंदाज विजय आणि अनिकेतच्या हातून ही पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या बिनबाद 12वर. सरासरी आता प्रति षटकामागे आलेली आहे. 11 धावा प्रति षटकामागची सरासरी आता समीकरण जवळजवळ थोडंसं का होईना हलकं झालं असं म्हणणार नाही पण व्यवस्थित चालले आहे. आता मात्र कोपरखेरणा गावच्या बाजूनं गोलंदाजीचा भार विकी सांभाळतोय. विकी आपल्या क्षेत्ररक्षकांना सजवतोय. काटेरी कुंपण रचावं तसं काटेरी कुंपण रचतोय. निसर्गाचा नियम बदलावाचा त्याप्रमाणे मीही बदलतोय. थोडं परिवर्तन म्हणून हिंदीकडे वळतोय. तो पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है कुल मिलाकर 12. अभी भी 44 रन दूर. आने वाली 24 गेंद ये पहली गेंद. बढ़िया 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 भाई फुलर लेन गेंद थी. सीधी कमर की ऊंचाई तक थी. बिल्कुल से स्विप कर दिया 4 रन की तरफ फाइन लेग की दिशा में. और इस शानदार चौके के साथ रन संख्या पहुंची अब जाकर 16 पर. अब गेंदें बची है 23 रन निकालने होंगे 40. निर्धारित आने वाले 23 गेंदों पर अभी भी 40 रन दूर है. अभी भी दिल्ली दूर है. चलिए कहते देखते हैं कौन सक्षमता के अनुरूप अपनी गेंदबाजी करता है. विकास तैयार. दूसरी गेंद. बढ़िया शॉट. स्ट्रेट ड्राइव. ये देखिए लॉन्ग ऑफ अंदर था. उसका भरपूर उपयोग करते हुए गेंद को रोक दिया वहां पर तकरीबन. और बेहतरीन शॉट के बावजूद भी रन संख्या 2 से बड़ी पहुंची 18 पर. तो 8 गेंदों की समाप्ति बाद रन संख्या 18 पर. अभी भी 38 रन दूर आने वाले 22 गेंदों से. ये गेंद बढ़िया गेंद था. बढ़िया गेंद का उपयोग करते हुए स्क्वायर लेग पर खेला है. 1 रन पूरा. दूसरे रन का प्रयास हो सकता है घातक जब तक 2 टप्पे के साथ गेंद वापसी की ओर आता हुआ. कुल मिलाकर 1 रन से संतुष्ट होना पड़ा. रन संख्या 9 गेंदों की समाप्ति के बाद 19 पर. अभी भी 37 रन दूर आने वाले 21 गेंदों से. 37 रन दूर आने वाले 21 गेंदों से. 37 21 21 37. तैयार होता हुआ विकी अपने आप को संवारता हुआ. देखिए चौका फिर दुक्का फिर इक्का. धीरे धीरे अपने गेंदबाजी को पैनापन लाता हुआ विकी. अब शायद संभव ये एक डॉट जाने की. देखते हैं क्या विजू उस गेंद को डॉट कर पाएंगे. देखते हैं क्या होता है. ये गेंद बढ़िया शॉट. बढ़िया प्लेसमेंट. शानदार टाइमिंग. शानदार फुटवर्क. सीधी गेंद के सरसरी बाउंड्री से बाहर. कवर रक्षकों के बीच में से 4 रन. इस 33 परिमार्जन होता हुआ धीरे धीरे संभावना है कि आपको अगर इसी तरह से फटके पड़ेंगे तो आपका स्कोर अचानक नहीं बल्कि बिल्कुल तेजी से गिरता हुआ जाएगा और ये आसान सा लगने वाला मुश्किल होने लग सकता है. संभावना है. ये अगर मगर की बात है लेकिन संभव है. 20 गेंदों में 33 रन निकालना इस पिच पर इस मैदान पर कोई ज्यादा बड़ी बात नहीं है. संभावना है कि आप अच्छी गेंदबाजी करें. ये गेंद. ये बढ़िया गेंद. बढ़िया. ओ बढ़िया शानदार प्लेसमेंट. मैंने कहा था ये चतुर चालाक खिलाड़ी है. गैप ढूंढना बहुत ही शानदार तरीके से जानता है. उसी का फायदा उठाते हुए सीधे लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से खेल दिया था 4 रन के लिए.
विजयच्या आलून सलग 3 चौकार. जोरदार यस 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 अगदी मिडल समोरचा चेंडू पंचांची बोट वरती गेली तसाच विजय लगेच परतीच्या मार्गावर निघाला. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं विजयनं. धावसंख्या एकंदरीत काय तर 12 चेंडू संपलेत. 12 चेंडू समाप्तीनंतर 1 बाद 27 वर म्हणजेच काय येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 29 धावा जमा करायच्या आहेत. जवळजवळ 10ची सरासरी आहे. मी पुन्हा एकदा थोडंसं उमेशजींना त्रास देतो. उमेशजी 18 चेंडू आहेत, जवळजवळ 10ची सरासरीने 29 धावा काढायच्यात. काय म्हणाल, कुठपर्यंत स्थिती, कुठपर्यंत पूरक, कुठपर्यंत साजेशी स्थिती? 29 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. म्हणजे विकेट्स घ्याव्या लागतील रवी, कारण करण रॉयल्स या टीमला मात्र विकेट प्राप्त करावं लागतील. एक तर विकेट प्राप्त केली, परंतु अजूनही वैभव पाटील आहे. वैभव पाटीलची विकेट जर या ओव्हरमध्ये मिळाली तर कमबॅक करू शकते करण रॉयल्सचा संघ. बिलकुल देखते हैं. वैभवसाठी एक सुवर्ण संधी दिलेला आहे राहुल जयराम पाटील यांच्याकडून. 3 लगातार 3 षटकारासाठी रुपये 1000. 2 1 ना नाही नाही लगातार 18 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण बघूया. 18 चेंडू आणि 29 धावा. जसं आता उमेशजी म्हणाले की कुठेतरी ना कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल कदाचित, कारण 11 धावा ह्या खेळपट्टीवर कठीणही नाही म्हणतायत आणि सोप्याही नाही म्हणतायत. कारण जर तुमची गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर 10 धावा 11 धावा 12 धावा कठीण जातात सेकंड इनिंगमध्ये, हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे इतिहास जर आपण थोडासा ढुंढाळला तर हे कठीण होऊ शकतं. या जरतरच्या गोष्टी आहेत. प्रणितसाठी थांब, पहिला 1 विकेट पडू दे. नाही अरे थांब, घे 2 धावा मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते, पोहोचते 29 वर. बोल. प्रणितसाठी हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक मनीष द पेंटर बाबू याच्याकडून. बघूया बक्षिसांची खैरात होते. फटका आला हातात आहे आणि हा पहिला विकेट्स मिळतोय प्रणितच्या खात्यावर. बघूया 2000 कडे त्याची पहिली वाटचाल चालू झाली आहे. जो मनीष द पेंटर बाबू ज्याला म्हणतो मी, त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून 2 विकेट्स पडायचे आहेत. एकंदरीत काय तर वैभववर आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. सोळा चेंडू शिल्लक, 16 चेंडू 27 धावांचं समीकरण. 16 चेंडू 27 धावा. आणि उमेशजी आपण म्हणाला होतात की वैभववर मोठी जबाबदारी असणार, ती आलेली आहे खऱ्या अर्थानं, कारण स्ट्राईकवर तो आहे. हो, आता येणारा नयन हाही एक जबरदस्त फलंदाज आहे. मागच्या सामन्यात आपण पाहिलंय त्याने चांगली फलंदाजी केली होती. म्हणजे जी काय भिस्त आहे, जी जबाबदारी आहे, जी मोठे आव्हान आहे, ते आव्हान पेलण्याची क्षमता या दोघांमध्ये आहे. फक्त प्रणितला साजेशी गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा कठीण जाऊ शकतं. क्रुश लायन्सनं 1 सामना जिंकलाय. चंद्रकांत पाटलांचा हा संघ, वैभव पाटलांचा हा संघ जो स्वतः आयकॉन खेळाडू आहे तो खेळतोय. त्यांच्या नावावर 2 पॉईंट्स आहेत. पण करण रॉयल्सनं 1 सामना बरोबरीत गमावलाय. त्यांच्याकडे 1च पॉईंट आहे. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे या KKPL स्पर्धेमध्ये. 16 चेंडू 27 धावांचं समीकरण आहे. बघूया नयन थोडीशी चेंडूची चाचपणी करताना. चला गेम स्पीडअप करायचा आहे मित्रांनो. अजून एक मॅच कव्हर करायची आहे, लक्षात घ्या. थोडा सामना फास्ट खेळायचा आहे. दोघेही नवखे फलंदाज आहेत. बघूया सेट व्हावं लागेल. समीकरण आहे 16 चेंडू 27 धावांचा. प्रणित निघतोय चेंडू घेऊन तिसरा. फटकावला, 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावाने काही समाधान व्यक्त करतो. संधी फेकतोय तोपर्यंत वा, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. स्ट्राईककडे 1च धावन समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली आता मात्र 30 वर. म्हणजेच काय येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. 15 चेंडू आणि 26 धावा. प्रणितला अजूनही सुवर्ण संधी आहे. 3 लगातार विकेट्स, 2000 रुपये पारितोषिक. फटकावला, इथे मात्र झेल होऊ शकतं. लोकेश खाली पोहोचलाय.
लोकेशनं झेल टिपलाय, म्हणजेच काय तर प्रणितला आणखीन एक मोठा विकेट्स मिळालाय. कुठेतरी ज्याच्यावर अपेक्षा होती, कुठेतरी ज्याच्यावर दारोमदार होता, आव्हान होतं, तर कुठेतरी आता वैभवनं आपलं मात्र विकेट्स गमावून संकटात थोडंसं संघ जातो की काय अशा परिस्थितीत पोहोचलाय. बघूया, विकीमध्ये क्षमता आहे, विकीमध्येही ते सामर्थ्य आहे. विकीला आता मात्र धैर्याने खेळावं लागेल नयनच्या साथीनं, कारण नयननं मागच्या सामन्यात चांगलं खेळलंय, त्याला त्याची लिंक बसली आहे. त्यामुळे कुठेतरी मी म्हटलं होतं की सेट व्हावं लागेल. एखाद दुसरा चेंडू आपण सेट व्हा, आपल्याकडे चेंडू भरपूर आहेत, 14 चेंडू आहेत, 14 चेंडूमध्ये 26 धावा काढायचे आहेत. शक्य आहे, आपण एका षटकामध्ये 30-32 धावा होताना पाहिल्या आहेत. त्यामुळे 2 षटकामध्ये 14 चेंडूमध्ये 26 धावा तितक्याशा महागड्या नाहीत, फक्त तुम्हाला सेट व्हावं लागेल. बघूया, प्रणित मात्र अचूक गोलंदाजीचा मारा करतोय 5वा चेंडू घेऊन नयनसाठी. नयन हाही एक घातक फलंदाज आहे. सुंदर चेंडू, चकवा चेंडू, फसवा चेंडू, स्किट होतोय, खाली बसतोय. नयनला मात्र द्विधा मनस्थितीत टाकतोय, निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र समीकरण 13 चेंडू आणि 26 धावांचं. 13-26 अगदीच बरोबर चेंडू, त्याहून डबल धावा आहेत. 13-26 हा निघतोय प्रणित शेवटचा चेंडू घेऊन. हलकी हाताने ढकलून दिला, एक धाव मात्र नक्कीच मिळेल. जोपर्यंत संदीप पोचतोय, पकडतोय, थोडीशी गफलत करतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या. ओ आउट, विकीनं ढिलाई केली. विकी का थांबलायस तू, इतका कॅज्युअल का आलास तू, त्यामुळेच कुठेतरी तू अपुरा पडलास आणि पंचांनी ते हेरलं होतं. अगदी मोक्याच्या क्षणाला तुझी बॅट हवेमध्ये राहिली होती, पोहोचू शकला नव्हतास. कदाचित त्याचा मानस नव्हता 2 धावा घेण्याचा. हा पहिलाच जर तू कॉल केला असतास तर कदाचित नयन थांबलाही असता. हरकत नाही. एकंदरीत काय तर 3 षटकांची समाप्ती, 3 षटकात समाप्ती, धावसंख्या होते ती 3 बाद 31 वर. अजूनही 26 धावांचं समीकरण, 25 धावांचं समीकरण शिल्लक येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. बारा चेंडू आणि 25 धावांचं समीकरण. आराध्य आलाय, बरोबर, आराध्यमध्ये क्षमता आहे. एकाहून एक सरस फलंदाज आहेत. खरं तर म्हणाल तर क्रिश लायन्स मध्ये चांगले फलंदाज आहेत, फक्त ते कन्सिस्टन्सी जे असतं, नियमितता असते, सातत्य, ती फलंदाजीमध्ये कुठेतरी दाखवावी लागेल. चला, कोणला आराध्यला 3 षटकार. अरे 2 लावून आहे, 2 होऊ शकतील. बघूया, आधी इथे आलाय बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे वन्स अगेन आधी आगासकर म्हणतोय की आराध्यने जर 3 षटकार सलग लगावले तर त्याला रोख रुपये 2000 कवा बिनतीन. अच्छा, तुझ्या बॅटिंग लाईन मध्ये आता करिअर मध्ये येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तू कधी पण 3 षटकार मार, तुला 2000 रुपये पारितोषिक देईल. तो आजचा बर्थडे बॉय आधी. 12 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे. क्षमता दोघांमध्ये. नयन बद्दल म्हणाल की गिरीश आहे, हा गिरीशच आहे. गिरीश आलाय गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्स विपरीत एंड आला म्हणून आपण, वॉटर टँक एंड म्हणा किंवा कोपरखेरणे गाव एंड म्हणा, त्या बाजूने गोलंदाजीसाठी गिरीश आलाय. गिरीश गायकवाड गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. 12 चेंडू 25 धावांचं समीकरण आहे. बघूया, आराध्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तू 3 षटकार मार, कशीही मार, कधीही मार, फक्त तुझ्या याच फलंदाजीमध्ये मार, तुला रुपये रोख 2000 मिळतील. 12 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण. क्षेत्ररक्षण सजावट झालेली आहे. पुन्हा एकदा फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण बघत असाल, कारण आता चौकार आणि षटकार रोखणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या अनुषंगानं विकी अजूनही काटेकोरपणे आपल्या क्षेत्ररक्षणात सजवतोय. गिरीशच्या अनुषंगानं आराध्य तयार होतोय. गिरीश गोलंदाजीवर तयार होतोय. अगदी 10-12 पावलांचा सरळ लांब लचक धाव. हा निघतोय गिरीश. 4थ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन राईट मोर विकेट. हलकासा चेंडू खाली बसला असं जाणवलं.
आराध्याची अपेक्षा होती की मला वाईट द्या, पण पंच म्हणतात की नाही, थोडासा तो योग्य रीतीने गेला होता. निर्धाव चेंडू, 11 चेंडू समीकरण आता 25 धावांचं. 11 चेंडू आणि 25 धावा. जेव्हा 11-25 असतं तेव्हा कुठेतरी आक्रमकता स्वीकारावी लागेल, तुम्हाला कुठेतरी गॅप धुंडाळावे लागेल, कुठेतरी चेंडूच्या मेरिट्सवर, चेंडूच्या दिशा आणि दशेवर तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. हा निघतोय गिरीश, दुसरा चेंडू घेऊन, चांगला चेंडू मुंद्यावर टाकण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळून काढलाय, अपुरा फटका. एक धाव झाली, 2चा प्रयत्न होतोय, 2चा प्रयत्न थोडीशी गफलत झाली. नयन पवनच्या हातून एकंदरीत काय धावसंख्या 2 ने वाढली, पोहोचली 33 वर. अजूनही 23 धावांची गरज येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. 10 चेंडू 23 धावांचं समीकरण. गिरीशनं आतापर्यंत चांगली सुरुवात केली असे म्हणता येईल. 2 चेंडू 2 धावा त्याने दिलेल्या आहेत. आता बघूया आराध्य काय करतोय. आला, एक फटका आलाय, मिड विकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, मात्र झेल आहे का बघूया. ओ नाही, चेंडू कदाचित जाईल की काय, सीमारेषे पलीकडे गेले 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 गेले, वाचलाय. 2 धावा झाले, 3चा प्रयत्न यशस्वी झाला. 3 धावा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्णत्वाला जात आहेत. धावसंख्या आता मात्र 3 ने वाढली, पोहोचली 36च्या घरात. 56च्या अनुषंगाने अजूनही 20 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूमध्ये आहे. समीकरण आहे, जवळ येत चालले, हाही सामना रंगणार, याबद्दल मात्र वाद नाहीये. 9 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. 9 गेंदे और 20 रन, क्या कुछ होगा. संभावनाएं प्रतीत व्यक्त की जा रही, यहां पर संभव है, जी हाँ बिल्कुल संभव है. दोनों ही सक्षम है बल्लेबाज, जी हाँ बिल्कुल सक्षम है. क्या गिरीश देगा, ये सोचने वाली बात होगी. ये गेंद बढ़िया गेंद, छटाती हुई, चकाती हुई, फंसाती हुई, चकमा देती हुई गेंद गुडलैंड स्पॉट पर गिरने के बाद अचानक से ऊंची उठी, बल्ला नीचे से तेज तर्रार घूमा. अब जाकर नयन अपने आप को रिवीजन करते हुए पछता रहा है कि ओह मैं गलती कर बैठा इस गेंद को भापने में, परखने में. डॉट बॉल, खाली गेंद. गेंदे बचे 8, रन निकाल लेंगे 20. 8 गेंदे 20 रन से निकल पड़ा लंबे चौड़े रनअप से. 5वीं गेंद लेकर गिरीश, गुडलैंड स्पॉट पर गेंद, हल्की सी धीमी गति से गेंद, उछाल पर गेंद को उससे स्वीप कर दिया. तकरीबन मिड विकेट दिशा में 1 रन पूरा तेजी से दूसरे रन की तरफ दौड़ बैठे थे. यहाँ पर जोरदार बेलौरी आउट. एक और विकेट का पतन, यहाँ पर एक और रन कट होते हुए 1 रन मिल पाएगा, यानी बचे गेंदे 7 रन निकालेंगे 19. नया बल्लेबाज समीर हवा का झोंका जिसे मैं कहता हूं, आता वो नया बल्लेबाज. 7 गेंदे और 19 रन. इस गेंद पर कुछ होना जरूरी है नयान, इस गेंद पर कुछ होगा तभी नैया पार होगी, अन्यथा मुश्किल होगी. गिरीश निकला गेंद लेकर, ये गेंद देखते सभी की निगाहें अंपायर की तरफ और गेंद निकल गए. यहाँ पर वाइड बॉल का इशारा मनोज विचारे सर जी ने अपने हाथों को चिर परिचित अंदाज में परों की तरफ फैलाते हुए कहा कि खराब गेंदे. वीरू ने यहाँ पर रन जोड़ दी विकी के साथ में. रन संख्या पहुंची अब जाकर 38 पर. अब गेंदे बचे 7 रन निकालने होंगे 18. 7 गेंदे 18 रन. चुनौतियां अभी भी है, इस गेंद पर बहुत बड़ा दायित्व है, जिम्मेदारी है. इस गेंद पर कुछ होना जरूरी है. गेंद बढ़िया पंच, बढ़िया पंच, बढ़िया पंच. कवर रक्षा की दिशा में जब तक फील्डर फील्ड कर रहा है वहां पर थोड़ी सी हड़बड़ाहट, थोड़ी सी गड़बड़ी, थोड़ी सी मिस फील्डिंग. 1 रन का इजाफा होता हुआ रन संख्या 1 से बढ़ी. कुल मिलाकर 4 ओवरों की समाप्ति के बाद 4 विकेट खोने के बाद 39. अब बचते हैं 6 गेंदे और 17 रन. आइए भविष्यवाणी जानना चाहूंगा. भविष्यवाणी है हमारे एक्सपर्ट कमेंटेटर उमेश महात्रे के मुख से. उमेश जी, 6 गेंदे 17 रन, आपकी भविष्यवाणी जानना चाहूंगा.
नक्कीच अजूनही नयन पाटील आहे मैदानामध्ये आणि मॅच ऑन आहे एवढंच नक्की म्हणेन रवी, कारण 6 मध्ये 17 अशा बऱ्याच क्रिकेट स्पर्धामध्ये झालेल्या आहेत. पहिल्या 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला जी तर मी म्हणेन पारडं जड होईल के लायन्स या टीमचं. ओके, ये भविष्यवाणी है. पहली 2 गेंदों पर अगर बड़ा शॉट आता है तो यकीनन क्रुश लायंस मजबूत स्थिति में पहुंचेंगे. ये भविष्यवाणी. देखते पहली 2 गेंदे. हालांकि गेंदबाज कौन है ये देखने वाली बात होगी. देखते कौन है. प्रणीत. अब उमेश जी आप सोचते होंगे क्या वो 2 पहली गेंदे प्रणीत दे पाएगा. सामने तो हालांकि नयन है, ये धाकड़ बल्लेबाज है. संभव है 101% वो कोशिश तो जरूर करेगा बड़े शॉट खेलने की, लेकिन क्या वो 2 गेंदे प्रणीत देगा क्या. नक्कीच, कारण प्रणीतवर देण्याचं कारण आहे कारण त्याने मागच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केलेली आहे. जी 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या, 4च रन खर्च केलेत आणि खरोखरच चांगला डिसिजन मी म्हणेन टीम वर्कचा आहे. बिल्कुल बिल्कुल सही कहा. बिल्कुल 6 गेंदे 17 रन है और जैसे भविष्यवाणी की है पहले 2 गेंदों पर निर्णय होगा. देखते क्या होता है. ये पहली गेंद बहुत बढ़िया ब्लॉक होल में डालने का प्रयास किया था, हल्के से खोद के निकाला. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, संभावना है 1 रन की. दूसरे रन का प्रयास यहाँ पर आउट की संभावना हो सकती है. और यह गिल्लियां उड़ा दिया और नॉट आउट का इशारा यहाँ पर आराम से पहुंच चुके थे. तेज तर्रार, ये हवा का झोंका तेज तर्रार आया समीर और 2 रन चुरा लिए. रन संख्या पहुंची अब जाकर 41 पर. अब गची है गेंदे 5 रन निकालने के 5-15. देखते पहली गेंद तो निकल चुकी है 2 रन के. अब एक और भविष्यवाणी बची है. इस गेंद पर अगर बड़ा शॉट नहीं होता तो मुश्किलें हो सकती है क्रिश लायंस को, के लायंस को. देखते क्या होता है. 5 गेंदे 15 रन. ये गेंद बड़ा शॉट आया भाई आया. ये लगा करारा 6 का छक्का. किरण भविष्यवाणी ये है कि अगर उसमें 2 बड़ा शॉट आए तो अच्छा होगा. तो यकीनन आपकी भविष्यवाणी तो अच्छा होने की है. अब गेंदे बचे हैं 4 रन निकालने होंगे 9. 4 चेंडू आणि 9 धावा. त्यावेळेस असं होतं ना, त्यावेळेस त्या बॅटरचा मात्र आता कॉन्फिडन्स त्याला विचारा किती वाढला असेल. बिल्कुल. आपण ज्यावेळेस कॉमेंट्री करतो आणि आपल्या मुखातून एखादं वाक्य निघतो आणि तशीच परिस्थिती मैदानामध्ये घडते, त्यावेळेस मात्र बॅटरचा जो कॉन्फिडन्स असतो तो हाई लेवलला असतो. आसमान पे पहुंच जाता है. जी बिल्कुल सही कहा. क्योंकि जब अगर मैंने पिछली गेंद पे किया है तो मैं अब क्यों नहीं कर सकता. ये कॉन्फिडेंस जो है वो यकीनन आसमान पर चढ़ा होगा. अब गेंदे बची है 4 रन निकालने होंगे केवल 9. ये केवल शब्द मैं इसलिए व्यक्त कर रहा हूं, बोल रहा हूं क्योंकि अभी कुछ क्षण पहले एक छक्का जड़ा था इस गेंदबाज पर, इस बल्लेबाज ने. बढ़िया पंच वहां पर. ग्राउंडेड शॉट, कारपेट शॉट, 1 रन पूरा. संदीप बैकअप मिला. व्हाट अ फील्डिंग यार. अब गेंदबाज करे भी तो क्या करे. संदीप और लोकेश ये क्या कर बैठे तुम दोनों. गेंद ने दिशा भले बदली हो लेकिन गेंद में उतनी तेजी नहीं थी कि तुम बिल्कुल गड़बड़ी करे. लेकिन चलिए कोई बात नहीं, इसी को क्रिकेट कहते हैं, इसी को रोमांच कहते हैं. इस चौके की सहायता से रन संख्या अब जाकर पहुंची है 51 पर. 50 का आंकड़ा पार हो चुका है. अब 3 गेंदे और 5 रन. 3-5. अब देखते हैं क्या होता है. क्या करन रॉयल्स के नसीब में फिर एक बार टाई है, क्या पता. देखते हैं. 3 गेंदे 5 रन. ये निकला प्रणीत लेकर गेंद. अच्छी गेंद, अच्छा शॉट, बेहतरीन शॉट. वहां पर फील्डर मौजूद है, संभावना है केवल एक की. यहां पर थ्रो आता हुआ दूसरे का प्रयास. यहां पर एक तरफ ओ नॉन स्ट्राइक की तरफ थ्रो पहुंच चुका है समीर हवा का झोंका. 1 रन शॉट. अब इसका मतलब 2 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. उमेशजी या चेंडूवर काहीतरी करामत करावीच लागेल.
तरच हा एक सुवर्ण योग जुळून येऊ शकतो. करामत नाही रवी, तर करण रॉयल्सला या बॉलवरती आता विकेटच घ्यावी लागेल. विकेटच घ्यावी लागेल तर कमबॅक होईल आपल्या टीमचं. कारण एका चेंडू 4 धावा कदाचित पॉसिबिलिटी होऊ शकते, कठीण होऊ शकतं, पण 2 चेंडू 4 धावा म्हणजे समीकरण इथे येऊन ठेपतं की तुमचा हा चेंडू सोन्याहून अधिक मौल्यवान आहे, खूप महागडा आहे हा चेंडू. 2 चेंडू 4 धावा, जबरदस्त समीकरण आहे, रोमांचक सामना आहे. काय होईल काहीच निर्णय देता येत नाही, काहीच सांगता येत नाही. एक केवल हम अटकलें लगा सकते कि ऐसा हो सकता है वैसा हो सकता है, लेकिन क्या होगा ये तो खुद भगवान भी नहीं जानते हो, क्योंकि विधि का विधान क्या लिखा है ये तो सिर्फ विधि का जो पालन करता है वही जानता है. अब गेंदे बचे 2 रन निकालेंगे 4. हालांकि नयन स्ट्राइक पर है, जिसने मैच को पूरा निकाल दिया था वही उसी स्ट्राइक पर मौजूद है. समीर हवा का झोंका जो तेज तर्रार दौड़ लगा रहा है, बस उसका काम वो बखूबी जानता है. तेज तर रन लगा रहा है वो. अब फील्डिंग की सजावट होते हुए देखिए 1-2 गेंदे हैं 4 रन है. अगर ये गेंद डॉट निकलती है तो मेरे ख्याल से जो उमेश जी ने अभी भी कहा कि मुश्किलें होगी, तो शायद इसी गेंद पर बहुत बड़ा दायित्व जिम्मेदारी है. ये निकल पड़ेंगे बाज. बढ़िया गेंद, बढ़िया शॉट संभवता है वहां पर 1 रन होना. फील्डिंग हो चुकी है, मिस फील्डिंग. ओह माय गुडनेस. 4, इसका मतलब यहां पर 1 रन 1 गेंद रख कर यहां पर क्रिश लायंस चंद्रकांत पाटिल का ये टीम जीत चुका है. वैभव पाटिल की टीम जीत चुकी है बलबूते पर, खास करके नयन के और पूरे संघ टीम. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करूया आणि टॉस नंतर घेऊ, परंतु मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं संघ अडचणीमध्ये होता रवी, जवळजवळ अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेला होता. कुणाला वाटलं नव्हतं की हा सामना के लायन्स संघ जिंकेल, परंतु 10 बॉलमध्ये एक संकट मोचक ज्यानं खेळले 20 धावांची आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट त्यानं प्राप्त केला. तोच के लायन्स टीमचा नयन पाटील ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर. नयन पाटील या आणि टॉससाठी वैभव पाटील तुम्ही सुद्धा या.